गोंदवले खुर्द इथं म्हसोबा बडेखान यात्रेची उत्साहात सांगता। मान तालुक्यातील गोंदवले खुर्द इथं मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री म्हसोबा व बडेखान यांची पारंपरिक यात्रा रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडली। दुपारी पालखी सोहळा व मानाच्या काठीची भव्य मिरवणूक काढून यात्रेची सांगता करण्यात आली। गेली अनेक वर्षांपासून ही यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते। सातारा पंढरपूर मार्गावरील सुबक मंदिराला यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मंदिरात देवांच्या पितळी मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली। यात्रेनिमित्त मातंग वस्तीत मानकऱ्यांच्या घरासमोर पारंपरिक मानाची काठी बांधण्यात आली। रंगीबिरंगी कापडांनी सजवलेल्या या काठीला झेंडा लावून मिरवणुकीत सहभागी करण्यात आले। ही जाडजूड काठी भाविकांनी खांद्यावर घेऊन भक्तिभावाने नाचवत नेली। त्यानंतर देवीची पालखी मिरवणुकीत सहभागी झाली होती। पालखीत ठेवलेल्या देवांच्या मूर्तींचं पूजन श्री संतोष अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले। पूजनानंतर पालखी शिवनेरी चौकातून मार्गस्थ होत एसटी स्टँड जवळील मंदिरात पोहोचली, जिथं मिरवणुकीची सांगता करण्यात आली। सकाळी गजी ढोल सनई व हलगी वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तर सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। नंदा पाटोळे मेंढापूरकर यांचा आणि अजित कुमार भोंडवे व माया उंबरजकर यांच्या लोकनाट्य तमाशा कार्यक्रमानं यात्रेला रंगत आणली। यावेळी माजी सरपंच अजितदादा पोळ यांच्या उपस्थितीत यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यात आलं। यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी माजी सरपंच दादासू अवघडे, दत्तात्रय अवघडे, पोलीस पाटील सचिन अवघडे पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय अवघडे, माजी सदस्य गुलाब अवघडे, पोपट अवघडे, महादेव वायदंडे, दिनकर अवघडे, प्रवीण अवघडे, सुनील तुपे यांच्यासह तरुण युवकांनी विशेष सहकार्य केले। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।